नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच आपण त्याला टीईटी म्हणतो 2026 चे जूनचे या ठिकाणी पेपरसाठी हॉल तिकीट आलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक भेटेल. त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यासाठी असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही जो फॉर्म भरताना युजर आयडी बनवला होता, जो फॉर्म भरताना जो युजर आयडी बनवलेला होता, तो युजर आयडी तो इथे बरोबर टाकायचा आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड देखील इथे टाकून घ्यायचा आहे. आता मी माझा या ठिकाणी जो युजर आयडी आहे तो टाकून घेतो. ठीक आहे. बघू शकता इथे मी माझा युजर आयडी टाकून घेतलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि जो खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, बघू शकता कॅप्चा दिसेल. ठीक आहे. हा कॅप्चा आहे. तो इथं लॉग इन बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. तर इथं तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. अ, जे प्रपत्र आलेले आहेत ते डाउनलोड करू शकता आणि याच्यावरती क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आता याच्यावरती मी इथे क्लिक करतो. तर मी इथं काय केलं होतं, फक्त फॉर्म भरून दाखवलेला होता. त्याचं पेमेंट केलेलं नव्हतं. आता तिथं केल्याच्या नंतर तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड असा इशू ऑप्शन भेटेल. इथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. माझं या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं नाही कारण मी फक्त फॉर्म भरून दाखवलेला होता, पेमेंट केलं नाही. आता काही विद्यार्थ्यांना दुसरा एक ज्यांच्याकडे ज्यांचा युजर आयडी विसरले आहेत आणि पासवर्ड देखील विसरले आहेत, त्यांच्यासाठी हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली, इथं युजर आयडी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा. दुसरी पद्धत अशी आहे की लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करा हा पर्याय उपलब्ध झालेला बघायला भेटेल. याच्यावरती तुम्ही क्लिक करा. याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो मोबाईल नंबर आहे ना, तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि अर्ज क्रमांक तुमच्या या ठिकाणी फॉर्म प्रिंट तुमच्याकडे तर ती असणारच आहे. इथं तुम्ही या ठिकाणी याच्यावरती क्लिक करा. तुमचा अर्ज क्रमांक इथे टाका आणि या ठिकाणी सर्च ॲडमिट कार्ड डेटा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला जर पेपर 1 साठी भरला असेल तर इथं हॉल तिकीट दिसेल आणि 2 साठी भरला असेल तर हॉल तिकीट दिसेल. दोन्ही भरले असेल तर दोन्ही हॉल तिकीट इथे आलेले बघायला भेटतील. हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.